काय झालं? आई मंजिरी कुठे? ती आली नाही का तुमच्या बरोबर? आई अगं बोल ना, मी विचारतोय तुला काहीतरी. विहंग, तू तू बोललास का तिच्याशी? तुमची भेट झाली ना की बाबा काही बोलले का? अरे बोला ना काहीतरी, काय चाललंय तुमचं? सत्या, त्यांच्या काही प्रश्नांची उत्तरं नव्हती आमच्याकडे. कुठले प्रश्न? हा? कुठले प्रश्न? सांग ना मला, मी जाऊन उत्तर देतो त्यांची. हो, मग मला उत्तर दे आणि त्यांनाही जाऊन दे. मंजिरीच्या डिलिव्हरीच्या वेळेला, म्हणजे तुझ्या शुभ्राच्या जन्माच्या वेळेला तू कुठे होतास? हा प्रश्न विचारला सरनाईक साहेबांनी मला आणि माझ्या तोंडाने मी उत्तर नाही देऊ शकले. देतोस? हो, खाल्लं मी शेण. चुकलो मी. त्यावेळी डोकं फिरलं होतं माझं आणि त्याच भरात झाली चूक माझ्याकडून. त्याची मला तेव्हाही लाज वाटली होती आणि आताही वाटते. अरे पण प्रायश्चित्त घेण्याची एक संधी तरी द्याल की नाही मला? जाऊ दे, तुमच्याशी का बोलतोय मी? त्यांच्याशीच जाऊन बोलतो ज्यांना हे प्रश्न पडलेत. थांब सत्यजित, आता तिकडे जाऊ नकोस. माझा एक आपण नंतर. नंतर कधी? मुहूर्त शोधलायस का पंचांग पाहिलंस? व्यंग, तू काल मला म्हणालास की मी जाऊन मंजिरीशी बोलतो. तू जाऊन बोललास, काही उपयोग झाला नाही. आता दुसरा काही पर्याय आहे? कसं आहे विहंग, पाप मी केलंय ना, आता मलाच ते निस्तरू दे. गुंडू, हे बाहुली, ओळखलंस का मला? कोण आहे सांग बरं? मी नाही ओळखलं? अगं मी तुझा काका आजोबा आहे, शिवराज काका आजोबा. हे बाहुली, पण तू मला नुसतं शिवराज काका म्हणायचं, कळलं का? अरे तुझ्याकडे बघून केवढी हसते ती. बघ ना, मगाचपासून खेळतोय याच्याशी. तिला माझा चेहरा अनोळखी दिसतोय पण अजिबात रडत नाहीये. बरोबर आहे. चेहरा अनोळखी असला तरी आपलं माणूस ओळखता येतं तिला. मलाच फक्त माणसं ओळखता नाही आली. मनू, प्लीज. अरे नाही काका, खूप नॉर्मल आहे मी. हे मनू, पण बाहुलीचं नाव अगदी मस्त ठेवलंय, शुभ्रा. मला खूप आवडलं. आवडलं ना? अरे हिच्या जन्माच्या आधीपासूनच ठरवलं होतं यांनी. मनू, जाऊ दे ना काका, आपण दुसऱ्या विषयावर बोलूया प्लीज. किती दिवस हा विषय टाळणार आहेस? जोर शक्य आहे तोवर. हे बघ मनू, मनू, हे बघ, अजिबात काळजी करू नकोस. सगळं काय अगदी व्यवस्थित होणार आहे. मी आलोय ना, विश्वास ठेव. हो की नाही रे गुंडू?
हो की नाही आमची शुभ्रा? आपली पडती बाजू किती नेटाने आणि किती धिनानं सावरायची नाही तुमच्याकडून शिकायला हवं. पुन्हा एकदा मला कळून चुकलं की सगळे तुम्ही मुधोळकर एकाच माळेचे मणी आहात. ज्या दिवशी मंजिरी तिच्या मुलीला जन्म देत होती हॉस्पिटलमध्ये, त्या रात्री ती जगेल का मरेल याची शाश्वती डॉक्टर स्वतः देऊ शकत नव्हते. डॉक्टर सतत माझ्याकडे आणि तुमच्याकडे सुद्धा येऊन म्हणत होते ना, बाळाचे वडील कुठे आहेत? रात्री मंजिरीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं त्यावेळेस तुमचे दिवटे चिरंजीव कुठे होते? ते दुसऱ्या दिवशी सकाळी हॉस्पिटलमध्ये हजर झाले आणि जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये आले ना तेव्हा त्यांना पत्ता सुद्धा नव्हता की त्यांच्या बायकोने त्यांच्या मुलीला जन्म दिला याचा. एवढं मारे सांगता ना की तुमचं माझ्या मुलीवरती तुमच्या नातीवरती एवढं प्रेम आहे म्हणून, तर मग ठेवा त्या दोघींच्या डोक्यावरती हात आणि सांगा मला तुमचा मुलगा त्या रात्री प्रियाबरोबर नव्हता म्हणून. मावशी, मावशी, नेत्राबद्दल तुमच्याशी बोलायचं होतं. काय ग? मावशी, नेत्राकडे गुड न्यूज आहे. ती आई होणार आहे. खरंच? हो, तिनेच सांगितलं मला. तो आहे ग, त्याचे खूप उपकार आहेत बघ माझ्यावर. जेव्हा केव्हा मन विचारांच्या गर्तेत सापडतं ना, तेव्हा तेव्हा असं काहीतरी घडवून तो आपलं अस्तित्व दाखवून देतो. मी मी भेटून येते तिला. हो, तिलाही बरं वाटेल. कारण सध्या घरात जी परिस्थिती आहे ते पाहून तीही डिस्टर्ब झाली. हो, पहिल्या नातवंडाच्या वेळेस सुद्धा घरामध्ये असंच काहीसं वातावरण होतं. आताही काही वेगळी परिस्थिती नाहीये. असू दे, माझा विश्वास आहे देवावर. तो कधीच वाईट घडू देणार नाही. माझ्या मुलांना नेहमी सुखातच ठेवेल, माझी खात्री आहे. मी भेटून आले ती. गौरांग, काय आहे? बरं झालं भेटलास. मी तुला भेटायलाच येत होते वरती. काही काम होतं का? काम असं नव्हतं रे, पण आता तू कामाला लावलंच ना आम्हाला. म्हणजे तुला काय म्हणायचंय आई? अरे म्हणजे आता नेत्राचं कौतुक करायचं, तिची काळजी घ्यायची, या कामाला लावलंच ना आम्हाला. गौरा, एवढी आनंदाची बातमी आम्हाला सांगितली नाही, लपवून ठेवलीस आमच्यापासून. का रे? कळतंय मला. सध्या घरामध्ये जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत आनंद हा कोणाला आनंद वाटणारच नाही. बरोबर आहे. असा विचार करून बघ ना, आतापर्यंत सत्यजित आणि मंजिरीच्या संसारात कमी वादळं आली का? आणि शेवटी ती सगळी वादळं शमली ना रे. हेही शमेल. थोडा वेळ जाऊ द्यायला हवा. मला एवढंच माहिती की त्या दोघांचं एकमेकांवर अगदी जीवा पलीकडे प्रेम आहे बघ. आणि काय सांगावं, तुझ्या येणाऱ्या बाळाचा पायगुण असेल कदाचित.
हे सगळं पुन्हा व्यवस्थित होईल. हं? गौरा, बाळाच्या आगमनाची चाहूल असते ना, खूप आनंद देणारी असते. यापेक्षा दुसरा आनंद नाही बघा. आई आई मला उशीर होतोय, मी निघू का? अरे काय, मी काय बोलतेय, तुझं काय चाललंय? हे बघ, आता लहान मुलांसारखं वागायचं नाहीये. बाबा होणार आहेस तू काही दिवसातच. तुझा जास्तीत जास्त वेळ तू नेत्रासाठी ठेवायला पाहिजे, काळजी घ्यायला पाहिजे. 2 जीवांची आहे ती. असली 2 जीवांची आई. तुला असेल तिचं कौतुक, मला नाही. तिचा जीव जरी गेला ना तरी मला परवा नाही तिची. गौरांग, काय बोलतोयस तू? सोड नाही. अरे गौरांग, असं काय बघतो हा मुलगा? संके, जी हो संके, जी तुमचा शत्रू तो आपला मित्र काही आठवत आहे? नाही आठवत. अपेक्षित होतं. एनिमीज एनिमीज और फ्रेंड, इट्स नॉट न्यू, इट्स व्हेरी ओल्ड ट्रेंड. काय आठवत आहे? नाही आठवत. पुन्हा एकदा अपेक्षितच होतं. आता समालोचन. सत्यजित मुधोळकरचा सगळ्यात मोठा शत्रू कोण? आपण आपण तर आहोतच हो. अगदी नवा नदीच्या काळात तयार झालेला कोण? नाही आठवत. पुन्हा एकदा अपेक्षित होतं. पृथ्वीराज सरनाईक. पृथ्वीराज सरनाईक. मी त्याच्याशी मैत्री करणार. मैत्रीच्या महत्वपूर्ण करारावर सह्या करणार. मी मुधोळकरला गाडायचा एकही रस्ता नाही सोडणार. मेरे दुश्मन तू मेरी दोस्ती को तरसे. मागच्या वर्षातला एक एक क्षण जेव्हा आठवतो ना, म्हणजे जेव्हा मी तुझ्याशी सॉरी. प्लीज, हे सारखं सारखं माफी मागणं बंद करा तुम्ही. आता आपल्यात माफी हा शब्द कधीच येणार नाही. ए, उठायचं नाहीये का? काल घडलेलं स्वप्न असेल तर आणखी थोडा वेळ बघू दे. ते स्वप्न नव्हतं, ते जगायचं आहे आता आपल्याला. मला माहिती तुम्ही कधीच चुकू शकत नाही. मी देव नाहीये मंजिरी, पण माझ्यासाठी आहात ना. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तो शेवटपर्यंत तसाच राहील. मनू मनू मनू, ए बेटा,
अशी अजून किती दिवस रडत बसणारच तू बेटा? हं? किती दिवस त्याची आठवण काढत राहणार आहेस? हं? ए, ठरवत पुसून नाही टाकतात ना बाबा. हो नाही टाकत, मान्य मला नाही टाकतात, अजिबात टाकता येत नाही, पण आपण प्रयत्न तर करू शकतो ना. हं? आणि तुम्हाला प्रयत्न सुद्धा करताना दिसत नाहीये म्हणून तू मनानं स्ट्रॉंग आहेस. तुझ्या आयुष्यामध्ये कितीही मोठी संकट जरी आली ना तरी सुद्धा तू दबणारी नाहीयेस, घाबरणारी नाहीयेस. अगे काय पाहतो मी, काय पाहतोय? तू अशी मुळमुळ रडत बसतील. मनू प्लीज रडू नकोस, मनू प्लीज रडू नकोस, माझी शपथ आहे तुला, प्लीज रडू नकोस. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. हे बघ म्हणून, आणि किती विचार केला ना तरी सुद्धा काही गणित खूप सोपी असतात. हे गणित सुद्धा खूप सोपं आहे. अगं अजून तू आयुष्याची तिशी सुद्धा गाठलेली नाहीयेस. खूप आयुष्य तुझ्या पुढे पडले, आणि ज्या माणसासाठी, त्या नात्यासाठी तू इतकी रडतेस ना, तो माणूस तुझ्या आयुष्यामध्ये किती 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 दिवस होता? फक्त वर्ष, 1.5 वर्ष. म्हणजे त्याचा अर्थ असा की किमान अजून 40-50 वर्ष तुझ्या पुढे आहेत ना. अगं आयुष्यातली ही 1.5 वर्ष जरी बाकी बाजूला ठेवले ना तरी सुद्धा आयुष्यातलं गणित सगळं अगदी सोपं होऊन जाईल, काहीच चुकणार नाही ते. हे बघ, मी बाप आहे तुझा, तुझ्या भल्याचाच विचार करणार नाही. मग मला मान्य आहे की आयुष्यामध्ये माणसाचे खूप बरे प्रसंग असतात, खूप चांगले प्रसंग सुद्धा असतात, पण म्हणून का त्या आठवणीसाठी माणूस काही आपलं आयुष्य बर्बाद नाही करून घेत ना. असं म्हणतात की ज्या गणितांची सूत्र चुकलेली असतात ती गणितं कधीच सुटत नाही. पण माझं मत तर असं आहे की जी सूत्र आपल्याला हाताळता येत नाही ती सूत्रच बदलायची. ही गणित समजावू नका बाबा तुम्ही मला. मला नाही समजणार ती. मला फक्त एवढंच माहिती, यांच्याबरोबर मी जे काही क्षण घालवले ते खरंच खूप चांगले होते. तो आनंद माझ्यापासून कधीच कोणीच हिरावून नाही देऊ शकणार. एखाद्या माणसासाठी मी जगातली सगळ्यात महत्वाची व्यक्ती होते. माझ्याशिवाय, माझ्या पलीकडे त्याच्या आयुष्यात दुसरं काहीच नव्हतं. ही भावना किती चुकीची होती हे तरी लक्षात येते ना तुझ्यात. त्याच माणसानं तुला फसवलंय ना. आपण फार फार असं म्हणू शकतो की सत्यजित मुधोळकर हा एक चांगला नट आहे, ऍक्टर आहे, चांगला अभिनय करू शकतो तो, आणि म्हणून त्यांनी क्षणोक्षणी तुला असं भासवलं की त्याच्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची व्यक्ती तू आहेस. आणि हेही खरं की त्याच वेळेला तो दुसऱ्या एका बाईबरोबर त्याचं स्वतःचं तोंड काळ करत होता. पण आपण असं म्हणू शकतो ना की कशाने ही प्रिया ऐकत असेल. अजून अशा कित्येक प्रिया असतील ना. अशा माणसासाठी तू रडत बसणं चुकीचं आहे. म्हणजे जास्त विचार करत बसशील ना तर डोक्याचा भुंगा करून बसशील तू. हे बघ, तू तू तुझं म्हणत असशील ना, म्हणजे तुला हवं असेल तर आपण कुठेतरी बाहेर जाऊ, म्हणून परदेशात जाऊ. वातावरण बदललं, स्थळ बदललं की तू त्याला विसरून जाशील, पटकन विसरून जाशील खरंच. आणि मग ज्या वेळेला तुला त्याच्याबरोबर घालवलेल्या क्षणांची आठवण येईल त्यावेळेला हे क्षण सुद्धा आठव की त्याने तुझ्या स्वाभिमानाचा, तुझ्या पातिव्रत्याचा चोराडा केलाय. म्हणजे तुझ्या लक्षात येईल की सत्यजित मुधोळकर बरोबर आयुष्य काढणं हे चांगलं की वाईट.
अभि, मला मंजिरीला भेटायचं आत्ता. तुमच्या मनासारखं व्हायला तुमचं घर नाहीये मिस्टर मुधोळकर, की तुम्हाला भेटणार नाही. मी गेलात तरी चालेल. मंजिरीला भेटण्यापासून तुम्ही मला अडवू शकत नाही. कायदेशीररित्या मंजिरी माझी बायको आहे आणि शुभ्रा माझी मुलगी. त्यांना जेव्हा हवं तेव्हा मी भेटू शकतो. कायद्याची भाषा मला सुद्धा कळते, मला कळतो कायदा. आणि तुम्हाला फक्त जर कायद्याची भाषा जर कळत असेल ना, तर माझा वकील येऊन तुमच्याशी बोलेल. सो गेट लॉस्ट. आणि मला तुमच्यासारख्या माणसाला या घरामध्ये थारा सुद्धा द्यायचं नाही.